श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री सद्गुरुभ्यो नमो नमः। औदुंबरा तळवटी नरसिंह योगी, कृष्णा तटी परमशांती सुखास भोगी। ध्यानस्थ होवुनि समस्त चरित्र पाहे, अनन्य जो शरण इच्छित देत आहे। त्रैमूर्ती राजा गुरु तोची माझा, कृष्णा तिरी वास करोनी ओझा। सुभक्त तेथे करीती आनंद, ते सूर स्वर्गी पाहती विनोद। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्री वल्लभ श्रीमन नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय। श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त दत्त दत्त। मंडळी नमस्कार। शिवचिदंबर महास्वामीजींचं चरित्राचं अवगाहन करत असताना अनंत 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 लीला करणारे शिवचिदंबर स्वामी महाराज यांच्या चरित्राख्यानातली आणखीन एक कथा, आणखीन एक रंजक रोचक अशी कथा आजच्या दिवशी आपण श्रवण करूया। शिरहट्टी नावाचं गाव, ज्याचं वर्णन मगाशी आपण पाहिलं, त्या शिरहट्टी नावाच्या गावाला जो शैव वैष्णव वाद करत असलेले जे आपण कथा पाहिली, त्या शिरहट्टी नावाच्या गावाला आणखीन एक गोष्ट घडली। त्या शिरहट्टी गावाला एकदा शिवचिदंबर पोहोचले। शिवचिदंबर ज्यावेळेला पोहोचले तेव्हा अनेक लोक त्यांच्या चरणाशी आली। वेगवेगळी विद्वत सभा तिथे भरू लागली आणि वेगवेगळ्या लोकांचा जनसमुदाय तिथे एकत्रित होऊ लागला। ज्ञानी तर जमत होते, अडाणी पण जमत होते, अडाणी ज्ञानी होत होते, ज्ञानी आणखीन त्याच्यावरचं ज्ञान त्यांना माहीत नसले ज्ञान प्राप्त करून घेत होते। आनंदी आनंदाचं असं वातावरण होतं। आणि एक दिवशी अचानक एक घटना घडली। घंटारव शास्त्री नावाचे एक शास्त्री त्या दिवशी त्या शिरहट्टी नावाच्या गावाला येऊन पोहोचले। बघा काय घटना घडली। घंटारव शास्त्री, आता हे नावच मोठं मजेदार आहे। कोणी म्हणेल हे नाव जे आहे याचा नेमका अर्थ काय, यांचं नाव घंटारव असं का ठेवलं? घंटारव शास्त्री म्हणजे घंटा म्हणजे आपण म्हणतो घंटा, रव म्हणजे आवाज। त्यांच्या हातामध्ये घंटी होती, घंटा होती, जरा मोठी असते त्याला घंटा म्हणतात। घंटानादम कुर्यात। आता घंटानादम कुर्यात म्हणजे आपण जी घरात बघतो ती एवढी एवढीशी बघतो, ती काही खरी घंटा नव्हे, ती घंटी म्हणूया पाहिजे तर फार तर। एक मोठी अशी घंटा त्यांच्या हातात होती आणि ते स्वतः वाद घालण्यात पटाईत होते। काही लोकांचं असं असतं की ते संवाद फार कमी साधतात आणि वाद मात्र फार करतात। ते संवादाची भूमिका फार कमी ठेवतात आणि वादावादीच फार करत असतात। म्हणजे असे आपल्याकडे सूत्र आहे की वादे वादे जायते तत्वबोधः। वाद याचा अर्थ शास्त्राला अभिप्रेत असलेला अर्थ असा आहे की वाद म्हणजे सम्यक वाद, जो योग्य असलेला वाद आहे, ज्या चर्चेतून काही ना काहीतरी तत्वाची प्राप्ती होईल त्याला वाद असं आपल्या शास्त्रात म्हटलंय। परंतु सध्या आपण जो वाद म्हणतो तो वाद म्हणजे वितंडवाद, केवळ वितंडवाद। हा बोलला म्हणून तो बोलला, त्यानं एक पक्ष मांडला म्हणून दुसऱ्यानं एक पक्ष मांडला, दोघं एकमेकाला विरोध करणारे असा वितंडवाद वाढत जातो आणि त्यातून फलश्रुती तर काहीच नाही। आणि प्रकार असा घडला, हा जो घंटारव शास्त्री होता तो अनेक ब्राह्मणांना अनेक गावोगावी जाऊन पराजय करायचा। वेगवेगळ्या पद्धतीने लोकांच्या ठिकाणी जाऊन आपल्या ज्ञानाचं जे काही बळ होतं त्या बळावरती लोकांना पराजित करायचा, त्यांच्याकडून जयपत्र घ्यायचा आणि गावोगावी जाऊन मी किती शाणा आहे, मी किती विद्वान आहे असं दाखवायचा। ती बरोबर असलेली जी घंटा असायची ती जिंकल्यानंतर वाजवायचा, म्हणून त्याचं जे काही मूळ नाव होतं ते या चरित्रात नाही, त्याचं नावच असं पडलं घंटारव शास्त्री, की घंटेचा आवाज करणारा शास्त्री। तो आला आणि त्यानं प्रत्यक्ष शिवचिदंबरांच्या समोर उभा ठाकला आणि एकंदरीत तो रागरंग पाहिला। शिवचिदंबरांच्या मागे पुढे विद्वत सभेमध्ये किती एकापेक्षा एक दिव्य अशी मंडळी आहेत की जी मंडळी खरोखर ज्ञानी आहेत आणि आपण किती पाण्यात आहोत हे प्रत्येकाला कळत असतं बरं का। याला कळलं की इथे खूप विद्वान लोक आहेत, पण आता मला यांच्या पुढे यांना वादात हरवून मला मोठं व्हायचं आहे, घंटारव करायचं आहे घंटारव शास्त्रीला। त्यानं काय केलं सांगू आपल्याला? शिवचिदंबरांनाच आव्हान केलं की तुम्ही माझ्याशी वाद घाला। शिवचिदंबर म्हणाले वाद घालू नये, संवाद करावा, वितंडवाद घालू नये।
तो म्हणतो, शिवचिदंबर सांगतात, नका करू वाद स्मरा श्री शंकर प्रभू चिदंबर सांगतात. ते म्हणतात वाद करू नका, तुम्ही शिवांचं पवित्र नाव घ्या, दत्तात्रेयांचं पवित्र नाव घ्या, तुम्ही वाद करू नका. वादानी वृत्ती तशी विकृत होत जाते. मी म्हणतो तेच खरं अशी वृत्ती होत जाते, अहंकारी वृत्ती होत जाते. तुम्ही वृथा या भानगडीत पडू नका. खूप काही पद्धतीने समजावून सांगितलं, पण चिदंबर पलायन करतायत, पलायनवाद करतायत असं वाटू लागलं. आणि तो म्हणतो, मी आल्याची भीती वाटते का तुम्हाला? भर सभेमध्ये त्यानं चिदंबरांना आव्हान केलं. चिदंबरां म्हणाले, ठीक आहे, आता इतकंच जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्याशी वाद घालावा, तर मग आता म्हणाले ठीक आहे, तयारी आहे आमची, आम्ही पण वाद घालायला तयार आहोत. काय केलं चिदंबर स्वामींनी? ते म्हणाले, तुमचा जो काही पूर्व पक्ष आहे, वादामध्ये दोन पद्धती आहेत, एक पूर्व पक्ष आणि उत्तर पक्ष. पूर्व पक्ष मांडायचा आणि आपल्या विरोधकाला विचारायचं याचं उत्तर काय. उत्तर पक्ष काय, तो त्याचा दुसरा पक्ष, त्यात एक प्रश्न विचारायचा, त्याचं उत्तर द्यायचं. पूर्व पक्ष, उत्तर पक्ष. तुमचा पूर्व पक्ष काय तो तरी मांडा वादाचा. त्यानं रसाळ वाणीतनं, हुशार होता, त्यानं रसाळ वाणीतनं आपला पूर्व पक्ष जो काही आहे तो मांडला. तो मांडला आणि आता याचं उत्तर मला द्या म्हणून पृच्छा केली. ते प्रश्न ज्या वेळेला विचारला, शिवचिदंबरांची लीलाच अशी घडली की त्यांनी एक 5 वर्षाचं बालक तिथे होतं. त्या बालकाला काय सांगितलं, जवळ बोलावलं, त्याच्या मुखामध्ये विभूती घातली आणि सांगितलं, हा बालक उत्तर देईल. ते 5 वर्षाचं बालक मुखात विभूती पडल्यानंतर चुरू बोलायला लागला. ते बालक अतिशय जोरदार अशी वाणीनं बोलायला लागला आणि त्या अहंकारी असलेल्या घंटारव ब्राह्मणाचा अहंकार शिवचिदंबरांनी 5 वर्षाच्या बालकाच्या कडून वादविवादाला उभं करून धुळीस मिळवला. सज्जन हो, हा जो काही घंटारव होता हा पुढ्यांचा शिष्य झाला. पाया पडला आणि प्रार्थना करतो, चुकलो सर्वेशा न करी बाकोप, तूची मायबाप चिदंबरा, तूची मायबाप चिदंबरा. या गोष्टीतून एकच बोध घ्यायचा आहे की कधी वाद करू नये, संवाद साधता आला तर साधूया. आज या घंटारावाच्या चरित्रातून हा बोध घेऊन इथेच वाणीला विराम देऊ. अत्रिपुत्र दत्तात्रेयांच्या पवित्र नामाचं स्मरण करू आणि थांबू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त.